मराठी भाषेचं संवर्धन आणि शाळेत वापर वाढवण्यासाठी सरकारने केलेले उपाय योग्य आहेत का? एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण सध्या पाहतोय की मराठी भाषेचा जो वाद सुरू झालेला आहे त्या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न की मराठी भाषेचं संवर्धन आणि शाळेमध्ये मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी सरकारने उपाय केलेले आहेत का आणि ते उपाय योग्य आहेत का हा आपला प्रश्न आहे। आणि यावर आता जनतेने काय मत दिलेलं आहे त्यावर नजर टाकूया। बघा 26.8% जनतेला वाटते की होय, 19.9% जनतेला वाटते की उपाय योजना योग्य नाहीत, तर 42.4% लोकांना असं वाटते की योजना अपुऱ्या आहेत आणि 10.8% लोक तटस्थ आहेत। एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि यामध्ये आपण जास्त कौल पाहतोय। 42.4% जनतेला असं वाटते की योजना अपुऱ्या आहेत। अगदी अतिशय महत्त्वाचा खरं तर हा प्रश्न यामिनी आपण म्हणावा लागेल, कारण योजना ज्या आहेत त्या अपुऱ्या आहेत असं देखील म्हटलं गेलंय। तर काही लोकांना असं वाटतंय की संवर्धनाच्या दिशेने खरं तर फडणवीस सरकार काम करतंय। आपण थेट जाऊयात, वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत चावके सर देखील जोडले गेलेले आहेत आणि शैलेश पांडे सर देखील आहेत। सर, शैलेश पांडे सर, आपण बघितलं की या ठिकाणी पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या फडणवीस सरकारच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने झालेल्या आहेत असं लोकांचा कौल सांगतोय। दुसरी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचारामध्ये उपाययोजना करण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी फडणवीस सरकार कुठेतरी प्रथम क्रमांकावर असल्याचं लोकांचा कौल सांगतोय। तर मात्र मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ज्या योजना त्या मात्र कुठेतरी अपुऱ्या आहेत असं दिसतंय। तर पायाभूत सुविधा आणि भ्रष्टाचार रोखण्यामध्ये सरकारची ही कामगिरी उल्लेखनीय आहे असं म्हणता येईल। पायाभूत सुविधांच्या संदर्भात ती उल्लेखनीय आहेच, याच्याबद्दल काही वाद नाही। तुम्ही नागपूर, पुणे, मुंबई सगळीकडे पहा किंवा अगदी ग्रामीण भागातही पहा, पायाभूत सुविधांमध्ये चांगलं काम सुरू झालं आहे आणि अजूनही सुरू आहे। भ्रष्टाचार रोखण्याच्या मुद्द्यावर लोक जे म्हणतात त्याच्याशी मी बहुंशी समाधानी आहे, आपल्या सहमत आहे। याचं कारण असं की अजूनही शासकीय कार्यालयांमध्ये ज्या प्रकारे लोकांना प्रतिसाद मिळाला पाहिजे, आपण सेवा हमी कायदा आणला, आपण माहितीच्या अधिकाराचा कायदा आणला, बरेच कायदे आहेत, आपण नागरिकांची सनद ठिकठिकाणी लावतो, पण अजूनही काही ज्या पद्धतीने डिजिटल गव्हर्नन्सचा गेले अनेक वर्षापासून चर्चा सुरू आहे त्या प्रमाणामध्ये डिजिटल गव्हर्नन्स अजून सुरू झालेलं नाही। आणि जिथे जिथे ह्युमन इंटरफिअरन्स आहे तिथे तिथे लोकांची अडवणूक करणं अजून सुरू झालेलं आहे। मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये अधिक काम होण्याची आवश्यकता आहे। तर यानंतर खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न आपण सर पाहणार आहोत, कारण भ्रष्टाचार तसंच आपण बघतोय की भ्रष्टाचाराचा जो प्रश्न आहे त्यावर सुनील सर, आपण बघतोय की भ्रष्टाचार रोखण्यात ज्या यंत्रणा आहेत त्या यशस्वी ठरल्या असं दिसतंय। इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून फडणवीसांकडे पाहिलं गेलेलं आहे। अर्थातच त्यासाठी म्हणून आपण समृद्धी महामार्गाचं उदाहरण देऊ शकतो, परंतु शक्तीपीठ महामार्ग रखडलाय किंवा त्यावर आता मार्ग काढला जातोय, परंतु कसं पाहता पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्राला? निश्चितपणे देवेंद्र फडणवीस गेल्या वर्षी मुख्यमंत्री झाल्यापासून वर्षभरात जी पायाभूत सुविधांची कामं झालेली आहे त्याला जो वेग आलेला आहे आणि ते दृश्य स्वरूपात दिसते आहे। म्हणजे आता शक्तीपीठ महामार्ग हा जर अपवाद सोडला तर सर्वत्र आणि महाराष्ट्रभर पायाभूत विकासाच्या कामांना जो वेग मिळालेला आहे आणि त्याला केंद्र सरकारची पण तेवढीच जबरदस्त साथ मिळालेली आहे। त्यामुळं या प्रश्नावर मात्र फडणवीसांनी आपल्या इतर प्रतिस्पर्ध्यांचे गेले 3-4 जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी करून दाखवली आहे, शंकाच नाही। आणि त्याची चर्चा पण होत आहे सर्वत्र, म्हणजे दिल्ली, मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र पायाभूत विकासाच्या कामांची चर्चा होते आहे महाराष्ट्राच्या। हा त्याच्यातला लक्षणीय एक वैशिष्ट्य ठरवावं लागेल। अगदी एक देखील महत्त्वाचं आहे सर की या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप जे ते अद्याप करण्यामध्ये किंवा तसे आरोप जे ते देखील काही मोठ्या प्रमाणात झालेले आहेत मागच्या वर्षभरात। फडणवीसांची जी क्लीन इमेज आहे ती देखील त्यासाठी एक महत्त्वाचं कारण म्हणावं लागेल। निश्चितपणे झडप बसवलेली आहे पूर्ण सिस्टीमवर आणि 2 सहकारी पक्ष घेऊन या पद्धतीने त्यांनी जे म्हणजे काबूत नसलेले जे पक्ष आहेत ज्यांच्यावर आपलं थेट नियंत्रण ठेवू शकत नाही अशा पक्षांसोबत काम करून त्यांनी भ्रष्टाचारावर अंकुश घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो प्रशंसनीय आहे, यात काही शंका नाही। अगदी
मी शैलेश पांडे सरांकडे जातोय. सर, आपण बघतोय की फक्त मुंबई किंवा पुणे किंवा नागपूर नसेल, परंतु महाराष्ट्राला देखील जोडण्यासाठी समृद्धी महामार्ग असेल आणि आता येऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग असेल, त्यासोबतच म्हणजे पायाभूत सुविधांबाबतीत बोलायला गेलं तर मेट्रोचं जाळं किंवा परिवहन व्यवस्था असेल, या सुधारण्यासाठी सरकार कशा पद्धतीनं काम करत आहे काय वाटतं? आणि त्यासोबतच ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा पुरवण्यामध्ये फडणवीस सरकारचं कसं योगदान दिसतंय? नाही, एकूण पायाभूत सुविधांच्या संदर्भात जे काम झालेलं आहे ते लक्षणीय आहेच. मग ते मेट्रो असेल, रस्ते असेल, शक्ती आपल्या समृद्धी महामार्ग असेल, पांढर रस्त्यांच्या संदर्भात गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये जे काम सुरू झालेलं आहे, ग्रामीण भागातले रस्ते जोडणी, बारमाही रस्ते टाकण्याच्या संदर्भात जे काम सुरू झालं आहे, पुलांचं काम आहे, अंडरपासेसचं काम आहे, सगळीकडे आहेत. फक्त याच्यामध्ये काही ठिकाणी स्पीड अतिशय कमी दिसते, ते वाढवण्याची आवश्यकता आहे.